आणि आता एक बातमी आहे एलन मस्क यांच्या मताची। ईव्हीएम हॅक होतात ते अजिबात वापरू नये असं एलन मस्क यांनी म्हटलेलं आहे। माणूस किंवा एआय कडून ईव्हीएम जे आहे ते हॅक होऊ शकतं असं एलन मस्क यांनी म्हटलेलं आहे। थोडीही शंका असेल तर ईव्हीएमचा वापर नको असं देखील एलन मस्क यांनी म्हटलेलं आहे। माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखरन हे मस्कची असहमत आहेत। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सोमेश, अमोल, इलॉन मस्क हा कायम प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्विट करण्यासाठी आणि अनेकदा एलन मस्क स्वतः खूप जे ट्विट करतात ते खरंच त्यांनी किती गांभीर्याने केलेले असतात असे प्रश्न पडावेत असा त्या ट्विट मधील मजकूर असतो आणि असं अनेकदा झालेलं आहे। यावेळी अचानक एलन मस्क यांनी भारतीय ईव्हीएम वरती भाष्य केले। ते म्हणाले की ईव्हीएम हॅक होऊ शकतात त्यामुळे ते वापरले जाऊ नयेत। दुसऱ्या बाजूला जे माजी केंद्रीय आयटी मंत्री होते भारताचे गेले 5 वर्ष राजीव चंद्रशेखरन यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। त्यांनी म्हटलंय की भारतीय ईव्हीएम हॅक होणं अशक्य आहे। त्यामुळे अशा प्रकारे एलन मस्क यांनी आता या सगळ्या ईव्हीएम आणि बॅलेट पेपरच्या वादामध्ये उडी घेतली आहे आणि ईव्हीएम वरती प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे नक्कीच आता यापुढे एलन मस्क यांनी केलेली त्यांची पोस्ट ही खरंच किती गांभीर्याने केली आहे ते आता पुढे मस्क काय भूमिका घेतात त्यावरून कळेल की त्यांनी केलेली पोस्ट किंवा ट्विट ही गमतीचा भाग म्हणून केलं होतं की त्यांनी गांभीर्याने केलेलं आहे। अमोल, सोमेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।